वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन भारत या संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. पुणे जिल्ह्यातील मुळशी भुकुम येथील वैष्णवी शशांक हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी दिनांक 17/5/2025 रोजी पिंपरी चिंचवड येथील बावधन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित घटनेमध्ये गंभीर स्वरूपाचे अपराध नमूद करण्यात आले आहेत. एक FIR मध्ये स्पष्टपणे आरोपीची नावे, त्यांचे कृत्य तसेच गुन्ह्याचे स्वरूप याचा उल्लेख करण्यात आला आहे. सदरची घटना ही अत्यंत वेदनादायक आणि अमानुष अशी आहे. वैष्णवीचा मृत्यू हा सामाजिक व कौटुंबिक दबावाचा परिणाम असून ती एक अन्यायकारक व्यवस्थेचा बळी ठरलेली आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित आरोपींचे कृत्य हे कायदा आणि सुव्यवस्था अपमानित करणारे व समाजात भीती निर्माण करणारे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना बाधा आणणारे कृत्य केले आहे. प्रगत महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात सुशिक्षित घरामध्ये हुंडाबळीसारख्या घटना घडतात. ही बाब राज्याच्या दृष्टीने फार चिंतेची आहे. सध्या बेटी पढाओ बेटी बचाओ अशा प्रकारचे प्रबोधन सुरू आहे. मात्र हगवणेसारख्या कुटुंबियाकडून सामाजिक कार्याचा बुरका पांघरून पैसा लाव नाहीतर बेटी गमाव अशी वृत्ती समाजात निर्माण होत आहेत. त्यांना वेळीच जागेवर ठेचण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांच्यावर भविष्यात कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही अशी शिक्षा देणे गरजेचे आहे. वैष्णवी हगवणे व तिच्या माहेरच्या कुटुंबियावर झालेल्या अन्यायाची व अत्याचाराची योग्य ती सखोल चौकशी व तपास होणे कायद्याच्या व न्यायाच्या दृष्टीने आवश्यक व गरजेचे आहे. प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व सखोल तपास करून मयत वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन भारत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर श्वेता चौगुले, कल्याणी चव्हाण, डॉक्टर संभाजी भोसले, शाहीन चौगुले, आनंदा मकोटे, शिवदयाल पलोड, गणेश चाळके आणि मुमताज बैरागदर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.